जिल्ह्यात मान्सूनने अखेर जोर पकडला असून सलग तिसऱ्या दिवशीही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 26.9 मिलीमीटर पाऊस झालाय. सांगली, मिरज, कुपवाड शहरातही दिवसभर पावसाचा जोर होता. सखल भागात पाणी साचून राहिले. सलग 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळालाय. गेल्या 3 दिवसांपासून विविध भागात पाऊस होतोय, परंतु शुक्रवारी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज आणि तासगाव तालुक्यात पावसाचा जोर आणखी वाढल्याने अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या 4 दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात 6.13 टीएमसी पाण्याची आवक सुरू असून 0.80 टीएमसी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात 11.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी करून 100 क्युसेक केलाय. शिराळा तालुक्यात संततधार पाऊस कोसळत असून मिरज, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ तालुक्यातही पावसाचा जोर वाढलाय. गेल्या 24 तासात तालुकानिहाय पावसात मिरज 3.9, जत 0.2, खानापूर 2.4, वाळवा 10.2 मिलीमीटर, तासगाव 1.2 मिलीमीटर, शिराळा 26.9 मिलीमीटर, आटपाडी 0.6 मिलीमीटर, कवठेमंकाळ 0.8 मिलीमीटर, पलूस 3.7 मिलीमीटर आणि कडेगाव 4.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ईश्वरपूर शहरासह वाळवा तालुक्यातील ऐतवडे, बुद्रुक, कारवे, जकराईवाडी, शिवपुरी, शेखरवाडी, चिकुर्डे, दुधगाव, आष्टा, वाळवा परिसरातही संततधार पाऊस सुरू आहे. ईश्वरपूर परिसरातही 2 तास झालेल्या जिरवणीच्या पावसामुळे खरीप पेरणीला मोठा हातभार लागणार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकर भरतीला राज्य शासनाच्या सहकार विभागाने दिलेल्या स्थगितीला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बँचमध्ये आव्हान दिलं जाईल अशी माहिती बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. नोकर भरती प्रक्रिया थांबवण्याच्या पत्रात केवळ निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचं नमूद केलंय. कोणत्या कलमान्वये भरती थांबवण्यात आली याबाबत उल्लेख नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. अध्यक्ष नाईक म्हणाले, राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि सुचवलेल्या कंपनीद्वारे सुरू असलेल्या नोकर भरतीवर शंका उपस्थित करणं यातच त्यांची खरी चाल लक्षात येते. कोणत्या मुद्द्यावर नोकर भरती रद्द केली याचा उल्लेख हवा होता. सध्या नोकऱ्यांची उपलब्धता फारच कमी असताना जिल्हा बँकेच्या नोकर भरतीलाही स्थगिती देणं चुकीचं आहे. जेवढ्या नोकऱ्या तेवढी कुटुंब उभा राहिली असती. जिल्हा बँकेत 24 जूनपासून IBPS कंपनीमार्फत सध्या 444 कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज ऑनलाईन मागवलेत. आजपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा बँकेच्या संचालकांची मुदत 22 नोव्हेंबर 2026 रोजी समाप्त होणार आहे. तत्पूर्वी 45 दिवस निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. त्यापूर्वी 3 महिने संस्थांच्या ठरावाची प्रक्रिया सुरू होते. 1 जुलैपासून सुरू झालेली आहे. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर गेल्या 2 वर्षांपासून जिल्हा बँकेचा कारभार आणि नोकर भरतीबाबत आंदोलन करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना 4 महिन्यांवर निवडणूक आल्यानंतर भरती प्रक्रिया राबवली जात असल्याबाबत तक्रार केली आहे. त्यावर सहकार आयुक्तांनी नोकर भरतीला स्थगिती दिल्याचं पत्र 2 जुलै रोजी बँकेला दिलंय. आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे वृद्धेवर मध्यरात्री घरात घुसून जीवघेणा हल्ला करून अंगावरील सोन्या चांदीचे दागिने लुटत रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेत मालन मारुती जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत विठ्ठल मारुती जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विठ्ठल जाधव यांची आई मालन मारुती जाधव या शेटफळे येथे राहत असून 30 जून रोजी रात्री लघुशंकेसाठी उठून परत घरात जात असताना अज्ञात चोरटा त्यांच्या पाठीमागून घरात शिरला. त्याने वृद्धाला धक्का देऊन खाली पाडलं, हात ओढला आणि छातीत लाथ मारून तिच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्यामुळे भयभीत झालेल्या वृद्धेने आरडाओरडा सुरू केला. नंतर चोरट्याने जीववाई मारण्याच्या उद्देशाने अंगावर रॉकेल ओतून काडीपेटीने पेटवून देऊन पसार झाला. यात वृद्धा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तब्येत गंभीर आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. गुन्हा अन्वेषण विभागाने मात्र तोंडावर रॉकेल टाकून पेटवून कोणी दिले आणि का दिले याचा तपास सुरू केलाय. या चोरीच्या प्रकरणात 45,000 रुपयांचा ऐवज लंपास झालाय.
या घटनेत सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, 5 ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, 4 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील वेल तसेच 30 भार वजनाचे चांदीचे पैंजण असा एकूण 45,000 रुपयांचा ऐवज चोरी झाला. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड शहरातील स्वर्गीय शरद पाटील स्मृती उद्यान आणि भव्य भारतीय तिरंगा ध्वज उभारणीसाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या कामामुळे कुपवाड शहराच्या सौंदर्यीकरणात वाढ होणार असल्याची माहिती उपमहापौर गजानन मगदुम यांनी दिली आहे. उपमहापौर गजानन मगदुम यांच्या महापालिका मुख्यालयातील दालनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार इद्रिस नाईकवाडी, महापौर धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, आयुक्त संचिता महापात्र, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, सभागृह नेते संदीप आवटी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी, माजी महापौर संगीता खोत, विष्णू माने आदी जण उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत कुपवाड शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्या, विकास कामांबाबतच्या सूचना आणि तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमहापौर मगदुम यांनी सांगितले. नागरिकांच्या सहभागातून विकास कामांना अधिक गती देऊन कुपवाडला आधुनिक, स्वच्छ आणि सुविधायुक्त शहर बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा आशयाचा ठराव राज्य साखर संघाच्या संचालकांच्या बैठकीत करण्यात आलाय. या ठरावाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे अशी माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले, मुंबईत झालेल्या साखर संघाच्या संचालकांच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीला साखर संघाचे 23 संचालक उपस्थित होते. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील अत्यंत सुपीक शेती नष्ट होणार आहे. याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल. ऊस उत्पादक घटल्यास ग्रामीण भागाचा कणा असणारा सहकारी साखर उद्योग आणि कारखानदारी धोक्यात येईल. म्हणूनच साखर संघाने पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात आंदोलनाची धग वाढत आहे. यावेळी PR पाटील यांनी ठरावाची प्रत शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे ॲडव्होकेट विजय पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता राज्यातील सहकार क्षेत्रातून प्रचंड मोठं बळ मिळाले. राज्य साखर संघाने या महामार्गाला जाहीर विरोध करत अधिकृत ठराव मंजूर केलाय. मागील महिन्यात कुरळप येथील हनुमान मंदिरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला कॉम्रेड धनाजी गुरव, BG पाटील, कामेरी गावचे सरपंच रणजित पाटील, शहाजी पाटील, VT पाटील यांच्यासह कुरळप परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी PR पाटील यांच्याकडे राज्य साखर संघाच्या वतीने महामार्गाविरोधात ठराव देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावेळी तातडीने साखर संघाची बैठक घेऊन यावर निर्णय घेऊ असा शब्द PR पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला होता. त्यानुसार त्यांनी बैठक घेऊन ठराव केला आणि शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलाय. दुष्काळी जत तालुक्यासाठी लाईफलाईन ठरलेल्या म्हैसाळ विस्तारित योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी विस्तारितचे काम गतीने सुरू ठेवा. नियोजित वेळेत योजनेचं काम मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हैसाळच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबई येथे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेअंतर्गत विविध कामांच्या हस्तांतरणासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या बैठकीसाठी पाठपुरावा केला होता. या बैठकीत योजनेच्या कामांच्या हस्तांतरण प्रक्रियेसह प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यात आलाय. उर्वरित कामांना अधिक गती देऊन शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. योजनेची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटील यांनी आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत माहिती दिली. यावेळी वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. यावेळी आमदार पडळकर यांनी कामे गतीने करावीत तसेच जादा पाईपलाईन कराव्यात अशी मागणी केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कामे वेळेत पूर्ण करून शेतीला पाणी उपलब्ध करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाते. सध्या विस्तारितच्या योजनेच्या 2 लाईनचं काम सुरू आहे. याच लाईन लगत 3री पाईपलाईन टाकावी अशी आपली आग्रही मागणी आहे. या संदर्भात मंत्री डॉक्टर विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 2 प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सांगलीतील काळीखण तलावामधील कचरा 2 आठवड्यात काढून खण स्वच्छ करण्याचे आदेश हरित न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. शिवाय याची अंमलबजावणी केली आहे का याची पाहणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करावी असे आदेश देखील दिलेत. या संदर्भात महापालिकेला हरित न्यायालयाने नोटीस बजावली आहे. काळीखण येथे असलेल्या प्रदूषणावर सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे रवींद्र वळवडे यांनी हरित न्यायालयात खटला दाखल केलाय. काळीखण तलावाच्या आजूबाजूला निवासी आणि व्यावसायिक भागांमधून प्रक्रिया न केलेलं सांडपाणी सातत्याने थेट तलावात सोडल्यामुळे जलप्रदूषण होते. याबाबत अनेक तक्रारी करूनही महापालिकेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. काळीखण तलावाच्या परिसरात सजावटीच्या दिव्यांची रोषणाई, संगीत कारंजे यांसह तलावाचं सुशोभीकरण केले, पण प्रक्रिया न केलेला सांडपाण्याचा प्रवाह पूर्णपणे दुर्लक्षित राहिलाय. काळीखण तलावात प्रक्रिया न केलेलं सांडपाणी सतत सोडल्यामुळे तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेत गंभीर आणि सातत्यपूर्ण घट झाली आहे. त्यामुळे 27 एप्रिल 2026ला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगली येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याची पाहणी देखील मे महिन्यात अधिकाऱ्यांनी केली. यावेळी खणीमध्ये कचरा असल्याचं आढळून आलं. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत 3 जूनला महापालिकेला नोटीस बजावली होती. मात्र महापालिकेने या नोटीसची दखल घेतली नाही. त्यामुळे हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. यात महापालिकेला 2 आठवड्यात तलावाची स्वच्छता करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती रवींद्र वळवडे यांनी दिली आहे. अर्जदारांच्या वतीने ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी बाजू मांडली. जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर नुकसान टाळणं आणि मदत कार्य राबवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 24 जवानांचं एक पथक जिल्ह्यात दाखल झालंय. हे पथक पावसाचा कालावधी संपेपर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर स्नेहल कणिचे यांनी दिली आहे. या पथकामध्ये पथक प्रमुख निरीक्षक संजय मौर्य, सहाय्यक निरीक्षक रितेश कुमार आणि इतर 24 जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, बुडालेल्या व्यक्तींसाठी डीप डायव्हिंग सेट, स्पेशल इक्विपमेंट अँड बॅटरी ऑपरेटर इक्विपमेंट, रोप, रेस्क्यू साहित्य, बोरवेल रेस्क्यू, न्यू एअरलिफ्टिंग बॅग, इमारत कोसळल्यानंतर शोध आणि सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे. मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस आणि हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून NDRF पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत जिल्ह्यामध्ये संभाव्य पूरप्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावांची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात काय करावं आणि काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर कणिचे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील 5वीचे 27.99% आणि 8वीचे 24.20% विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरलेत. तर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या 5वीची 436 आणि 8वीची 440 आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक 5वी आणि पूर्व माध्यमिक 8वी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील 5वीचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत. यामध्ये ग्रामीण भागातील 6 तर शहरी विभागातील 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 8वीचे 12 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेत. यामध्ये ग्रामीण भागातील 10 तर शहरी भागातील 1 आणि CBSE शाळेतील 1 विद्यार्थ्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील 5वीच्या एकूण 21,892 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 6,128 विद्यार्थी पात्र ठरलेत. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 27.99% आहे. यापैकी 436 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. तर 15,764 विद्यार्थी अपात्र ठरलेत. जिल्ह्यातील 8वीचे 11,064 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसले होते. यापैकी 2,678 विद्यार्थी पात्र ठरलेत. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 24.20% इतकी आहे. तर 440 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. 8वीचे एकूण 8,386 विद्यार्थी अपात्र ठरलेत.